JNPA राष्ट्रीय महामार्गाशी जोडणाऱ्या पागोटे ते चौक या 6 पदरी महामार्गासाठी 4,500 कोटी रुपयांच्या प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. 2,000 रुपयांपर्यंतच्या भीम UPI व्यवहारांवर विशेष सवलत देणाऱ्या योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. 1,500 कोटी रुपयांचा निधी मंजूर. संसदेत आज जलशक्ती मंत्रालय आणि कृषी मंत्रालयाच्या अनुदान मागण्यांवर चर्चा. बुलढाणा जिल्ह्याच्या शेगाव तालुक्यात पाणी किंवा आहारामुळे केस गळती झाल्याचा दावा कुठेही सिद्ध झालेला नाही, असं आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी विधान परिषदेत केलं स्पष्ट. नागपूर शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी 11 पोलीस ठाण्यांच्या अंतर्गत आज चौथ्या दिवशीही संचारबंदी कायम. रशिया युक्रेन युद्धबंदी प्रस्तावावर झालेल्या चर्चेनंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशी दूरध्वनीवरून केली चर्चा. वेव्ज OTT उपक्रमांतर्गत प्रसारभारती देणार भारतातल्या फुटबॉल प्रेमींना जागतिक दर्जाचे फुटबॉल सामने पाहण्याची अनोखी संधी. आणि तळागाळातल्या क्रीडापटूंना प्रोत्साहन देणाऱ्या खेलो इंडिया पॅरा गेम्स 2025 स्पर्धेचा आजपासून नवी दिल्लीत प्रारंभ. नमस्कार. 11च्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते.